प्रवीण पवार गावरान गप्पा जनतेच्या हक्काचं व्यासपीठ या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. तर आपण पंढरपूर येथे एक सामान्य नागरिक या नात्याने इथं पोचलेलो आहे. आपण मराठा समाजाबद्दल जे आमरण उपोषण किंवा जे आपल्या हक्काच्यासाठी लढणारे व्यक्ती आहेत त्यांच्याशी थोडा संवाद साधण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. तर आपण प्रत्येकाचं जे एक सामान्य नागरिकासाठी जे मत आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. नाव काय तुमचं? जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे. माझं नाव गणेश मोहन जाधव. मी गेल्या 8 तारखेपासून पंढरपूर तहसील कार्यालयाच्या बाहेर सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी अमरण उपोषणाला बसलो आहे. माझ्या उपोषणाचा 6वा दिवस आहे. तरी आपण बघतोय की हा आपला एक मराठा समाजातील आपलं एक होतकरू तरुण एक गेले 6 दिवस एक उपोषणासाठी बसलेला आहे आणि काही आपल्या सर्व तरुणांसाठी एक प्रेरणादायी अशी एक घटना आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपण यांना सपोर्ट करण्यासाठी मदत करावी किंवा प्रत्येकजण यांना सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी अवश्य भेट द्यावी एवढीच माझी इच्छा आहे. आणि आपण त्यांच्याकडून जाणून पण घेण्याचा प्रयत्न करत आहोत की बाबा ज्या आपल्या सामान्य नागरिकांना ज्या अडचणी भासत आहेत त्या अडचणी सर्वसामान्य नागरिक कसा आपण पूर्तता करू शकतो किंवा या भयाच्या उपोषणासाठी आपण कशी मदत करू शकतो ते त्यांच्याकडून आपण एक थोडी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू. माझं सगळ्या समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे. सर्वसामान्य मराठ्यांचा लढा आहे. आत्ता जर रस्त्यावर उतरलं नाहीत किंवा आत्ता जर पाठिंब्यासाठी समर्थनासाठी उतरलं नाही तर परत भविष्यात आरक्षण कधी नाही. आता शेवटचा लढा आहे. मनोज जरांगे पाटलांसारखं व्यक्तिमत्व आज समाजाला लाभलं आहे किंवा समाजासाठी तयार झालं आहे. खरंच प्रामाणिक माणूस आहे. आज घरची परिस्थिती हलाखीची असतानासुद्धा रस्त्यावर उतरले. मनोज जरांगे पाटील उतरले ही बातमी कळल्यानंतर महाराष्ट्रातनं दुसऱ्यांदा अमरण उपोषणाला बसण्याचा निर्धार घेतला. आणि तसं मंत्रालयामध्ये SP ऑफिस असेल, कलेक्टर असतील, आपले प्रांताधिकारी साहेब असेल यांना सगळ्यांना निवेदन देऊन मी अमरण उपोषणाची सुरुवात केली. आणि आम्ही जरांगे पाटलांना पाठिंबा आणि मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज पंढरपूर तहसील कार्यालयाच्या बाहेर बसलो आहे. आणि आमची खरंच तळमळीची विनंती आहे सरकारला, मराठा समाजाच्या तरुणांचा अंत बघू नका. आम्ही 58 मोर्चे शांततेत काढणारे मराठी आहोत. आम्हाला उग्र स्वरूपाची आंदोलनं करता येतात. ह्याच्यापेक्षाही उग्र स्वरूपाची करू शकतो आहे. आज आम्ही शांततेनं मागतो आहे. तुम्हाला जर शांततेनं देणं होत नसेल तरी सांगा किंवा तसं कळवावं. शासनानं महाराष्ट्राला 1 महिन्याचा अल्टिमेटम दिलं आहे. 1 महिन्याच्या अल्टिमेटममध्ये आरक्षण देताना त्याचीही पूर्तता करताना कायद्याच्या चौकटीत बसेल असं करावं. मराठा समाजाची फसवणूक केली जाऊ नये. परत त्या आरक्षणाला काय धोका निर्माण झाला तरीसुद्धा मराठा समाज परत लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरल. म्हणून शासनाने देताना विनंती, एक मराठा समाजाचा एक सेवक म्हणून विनंती आहे, आरक्षण देताना असं आरक्षण द्यावं की ते निरंतर काल टिकावं. तर आपण बघतो हा सर्वसामान्य घरातील हा तरुण आहे, तो उपोषणासाठी उतरले आहे. तो काही एकट्यासाठी नाही, सर्व समाजातील आपले मराठी बांधव आहेत. सर्व मराठी बांधवांसाठी त्याने एक निर्धार केलेला आहे. तरी आपण इतरही त्याच्यासोबत सहकार्य आहेत किंवा एक आपले मराठी बांधव आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, तुमचं नाव काय? वैजनाथ वसंत जाधव. तर हा भयाने जो निर्धार घेतलेला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आमचं मत तर स्पष्ट आहे. आम्ही गणेशांच्या पाठीशी आहोत. त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे आणि आम्हाला सरसकट मराठ्यांना आरक्षण हवं आहे. म्हणजे जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपण माघार घ्यायची नाही, हा निर्धार आपण केलेला आहे. हा अजिबात माघार नाही आहे. आता नाही तर परत कधीच नाही. तर आपण बघतोय की हा निर्धार जो आहे ठामपणे घेण्यात आलेला आहे आणि जोपर्यंत आपल्याला एक आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हा निर्धार आपण मागे घेणार नाही अशी एक ठाम इच्छा व्यक्त केलेली आहे. तरी आपण इतरही आपले मराठी बांधव आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न. नाव काय काका? नमस्कार, जय शिवराय. नागेश पाटील, बाळवणी. तर तुमचं हा भयाच्या समर्थनात तुम्ही इथं बसलेला आहात. तर तुमची काय इच्छा आहे की बाबा हे आरक्षण आहे ते लवकरात लवकर मिळावं किंवा इतर जे आपल्या मागण्या आहेत त्या कशा पूर्तता करण्यात यावी? आरक्षण 100% तर घेतल्याशिवाय आम्ही उठणारच नाही. आरक्षण घेऊ त्यावेळेस उठू आणि 100% आरक्षण मिळणार ह्याची आम्हाला खात्री आहे. आम्ही गणेश जाधवबरोबर 100% त्यांच्या पाठीमागं उभा आहे. तरी एक आपल्या सर्वसामान्य कुटुंबातील एक गणेश जाधव हा आहे आपला मराठी बांधव आहे. त्याच्या समर्थनात इतरही तरुण जोडण्यास सुरुवात झालेली आहे. आणि अशा आपण माझी एक विनंती आहे की प्रत्येक गावातील जो सामान्य घरातील तरुण आहे तो प्रत्येकाने आपला सपोर्ट करण्याचा एक छोटासा प्रयत्न करावा. तर अजून एक आपले मराठी बांधव आहेत, भरपूर आहेत, त्यांची प्रत्येकाची आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. नाव काय तुमचं? माझं नाव रुपेश बाळासोमाने, बाळवणी.
तर हा जो आपले जाधव भाऊ आहेत त्यांनी जर आपल्या एकट्यासाठी नव्हे तर पूर्ण समाजासाठी एक लढा आहे, त्यासाठी त्यांनी एक निश्चय केलेला आहे आणि त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हा लढा माझ्या दृष्टीने आपण या लढ्याकरता अतिशय आपली वेळ निघून जाण्याची वेळ आलेली झाली. हा उपोषणाचा जो लढा आहे हा आपण पाठीमागच करायला पाहिजे होता आणि त्याला आपल्याला यश येणार आहे आणि पुढंही आता या काळामध्ये आपण केल्यानंतर येईल. पण आपला जो काही मराठा समाजाचे जे काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा नोकरी वर्गामध्ये जो काही अतिशय बिकट परिस्थिती चालली आहे त्या परिस्थितीकरता हा आपला मराठी समाजाचा लढा आहे. आणि जो काही आपल्या मराठा बांधव गणेश जाधव यांनी जो काही आपल्याला लढा दिलेला आहे त्या लढ्याला आमचा बाळवणी गाव व माझ्यातर्फे पूर्ण पाठिंबा आहे. तर आपण बघतोय की हा काही एकट्याचा निर्धार नव्हे तर पूर्ण मराठा समाजातील तरुणांचा निर्धार आहे की बाबा आपण शैक्षणिक क्षेत्र असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रात आपल्याला माघार घ्यावी लागत आहे. तर ही न घेता आपल्याला प्रत्येक क्षेत्रात न्याय मिळावा आणि आपली योग्यता पाहून आपल्याला जे काही आहे ते आपल्याला मिळावे एवढीच यांची इच्छा आहे. आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी एक आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या पाठिंब्यासाठी इतरही तरुण आलेले आहेत आणि प्रत्येकाला हेच वाटतं की आपण यांनी घेतलेला निर्धार योग्य आहे आणि आम्ही जोपर्यंत पूर्ण होत नाही ते सगळ्या मागण्या, तोपर्यंत आम्ही ह्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही यांच्यासोबतच राहू असा एक निर्धार केलेला आहे तरुणांनी. तर इतरही आपल्यासोबत मराठी बांधव आहेत, त्यांची एक काय अपेक्षा आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नाव काय तुमचं? रघुनाथ पवार. जय शिवराय. रघुनाथ पवार. गेले 15 दिवस झालं जरंगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून उपोषणाला बसले आहेत. तसेच पंढरपूर तालुक्यामध्ये गणेश जाधव यांनीही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गेले 5 दिवस झाला उपोषणाला बसले आहेत. तर आम्ही बाळवणी गावातून सर्व सकल मराठा त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज इथं उपस्थित राहून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आम्ही एक निर्धार केलेला आहे की आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागं घेणार नाही. आणि 30 दिवसाचा अल्टिमेट दिला आहे त्यांनी, पण 30 दिवसानंतर 31व्या दिवशी दाखला दिला जावा. जर दाखला नाही दिला तर हे उपोषण कायम असंच चालू राहणार आहे. तरी आपण बघतोय की या 30 दिवसांच्या मुदतीनंतर जर आपल्याला आरक्षण नाही भेटले तर जो आपला एक मराठा आपलं एक ब्रीद वाक्य आहे ते सर्वांना माहीतच आहे, एक मराठा लाख मराठ्यांच्या बरोबर आहे. त्यामुळं प्रत्येक मराठा तरुण हा हे जाधवभाऊ आहेत त्यांच्या समर्थनार्थ इथं सगळ्यांनी आपले एक बसलेले आहेत. आणि हे उपोषण म्हणजे साधेसुधे नसून की आपल्या एक मराठा समाजाला एक हक्क मिळवून देण्यासाठी केलेला एक निर्धार आहे. त्या निर्धारासाठी प्रत्येक तरुणांनी जातीभेद न करता किंवा हा फक्त लढा आहे, आपल्याला जो हक्क आहे तो हक्क मिळवण्यासाठी आहे. त्यामुळं गणेश जाधव आहेत यांच्या समर्थनार्थ भरपूर तरुण येतं, युवा वर्ग येथे जमलेला आहे. आणि प्रत्येकजणाची एकच इच्छा आहे की आपली जी मागण्या आहेत ते लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या. तर अजून काही तरुण आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नाव काय तुमचं? आकाश पवार. मराठा आंदोलकच आहे मी. पण माझा मित्र गेली 6 दिवस झालं या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे. तरी सरकारने कोणत्याही पातळीवर, वरिष्ठ पातळीवर या ठिकाणी दखल घेतलेली नाही. सरकार काय त्याचा जीव घ्यायचा विचार करत आहे का? एवढं मुख्यमंत्री महोदयांनी, ते पण मराठीचे आहेत, त्यांनी दखल घ्यावी. आणि माझ्या मित्राचं वरपर्यंत सर्वांनी शासनापर्यंत प्रतिक्रिया तीव्र होत आहेत. पंढरपुरातल्या सर्व जे जुने आंदोलक आहेत सर्व या ठिकाणी जमायला लागलेले आहेत. तरी सरकारने त्याचे लवकरात लवकर दखल घेऊन आम्हाला मराठा आरक्षण ओबीसी प्रवर्गातून द्यावं अशीच आमची गणेश जाधवची सर्व सकल मराठा समाजच्या वतीनं विनंती आहे. जसे की आपण बघतोय गणेश जाधव आपले एक मराठा समाज एक बांधव आहे, त्यांनी जो निर्धार केलेला आहे हा निर्धार जो आहे आपले इतर तरुण आहेत त्यांना काही माहितीसुद्धा नाही किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन केंद्र सरकार दोन्हीकडे, महाराष्ट्र व केंद्रात पण भाजपाचं सरकार आहे. मोदी साहेबांनी कायदा जो केला आहे, आरक्षण रद्द झालेलं आहे, दिलेलं होतं. पण जो कायदा करून वरिष्ठ पातळीवर आरक्षण देऊ शकते, दोन्हीकडं भाजपचं सरकार आहे. तसेच मराठीचे मुख्यमंत्री आहेत, मराठीचे अजितदादा पवार आहेत, सर्व आमदार खासदार मराठीचेच जास्त आहेत, सर्व नेते मराठा समाजाचेच जास्त आहेत महाराष्ट्रात. केंद्रात सुद्धा मंत्री मराठीचे आहेत.
तरी सर्वांना माझी नम्र विनंती आहे, 6 दिवस झालं उपोषणाला बसलेला आहे माझा मित्र. कोणत्याही पातळीवर, वरिष्ठ पातळीवर या ठिकाणी दखल घेतली गेली नाही. नेते येतात जातात, क्रीडामंत्री येऊन गेले, सुप्रियाताई सुळे येऊन गेले, आमदार साहेब येऊन गेले. नुसतं येऊन काय उपयोग नाही, त्याचा जीव घेताय का एवढं आम्हाला सांगावं. तरी आपण बघतोय की इथं ज्या आपण समाजातील मराठी समाजातील बांधव आहे त्यांनी आपल्या हक्कासाठी हा आमरण उपोषण करण्याचा निर्धार घेतलेला आहे आणि या निर्धाराला काही राजकीय वळणसुद्धा येत आहे. त्यामुळं राजकीय वळण न देता जो आपला एक सामान्य नागरिकाचा हक्क आहे, मराठा समाजातील बांधव आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात यावा, एवढीच या आपल्या मराठा तरुण वर्गाची इच्छा आहे. आणि शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, तसंच आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवराय. तर आपण बघतोय की जो आपल्याला एक छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा छत्रपती संभाजी महाराजांनी जो एक पाया रचलेला आहे की आपला मराठा समाज काय होता आणि काय आहे हे सर्वांना माहीतच आहे. तरी पण आपले एक युवा वर्ग आहे तर आपल्या एक सामान्य नागरिकाचं एक उपोषण आहे, त्या उपोषणमध्ये जोडण्यासाठी आपल्या युवा वर्गांना तुम्ही काय संदेश द्याल की बाबा तुम्ही कोणत्या प्रकारे आपल्याला समर्थन करावं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरक्षण हे विद्यार्थी व शिकणाऱ्या पोरांना पाहिजे. तरी सर्व शाळा कॉलेज जे आपले मराठा बांधव आहेत, विद्यार्थी आहेत विद्यार्थी नाहीत, यांना सर्वांना आम्ही आवाहन केले की सर्वांनी सर्व शाळा कॉलेज महाविद्यालय सर्वांनी या ठिकाणी पाठिंबा द्यावा. अशी सर्व शाळा शिकणारी पोरं MPC UPC कुठल्याही भरत्या असू ज्यांना आरक्षणामुळं एका मार्कानं पाठीमागं दुसऱ्यांना आरक्षण असल्यामुळं जे अधिकारी झाले एका मार्कानं मराठ्यांचे जे थांबलेले आहेत एवढं शिक्षण करून शेतकऱ्याची पोरं आईबापाने इतका खर्च करून मोलमजुरी भांडी घासून लेकरं शिकवलेत, एवढे मोठी केलेत. माझं सुद्धा शिक्षण ग्रॅज्युएशन झालं होतं. खडकी कॅम्पला मी अप्रेंटिसशिप करून 1 वर्षानं माघारी आलो मिलिटरी कॅम्पमधनं. केवळ आरक्षण नसल्यामुळं सर्व या ठिकाणी तरुण वर्गाचं नुकसान होत आहे. तरी सरकारला माझी नम्रतेची विनंती आहे, दोन्हीकडं भाजपाचे सरकार आहेत, वरिष्ठ पातळीवर कोर्ट न्याय करून न्यायालयात जाऊन मोदी सरकारने लवकरात लवकर आम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यावं. तरी आपण बघतोय की हा लढा आहे तो एकट्या आपल्या भाऊ गणेश जाधवचा नसून आपल्या सर्व विद्यार्थी असो किंवा जे नोकरीसाठी काही एका मार्काने असो किंवा काही गोष्टींसाठी आपल्याला नोकरीसुद्धा मिळत नाही, अशा गोष्टीसाठी प्रत्येकाने आपल्याला समर्थन करावं एवढीच इच्छा आहे. हा लढा एकट्या गणेश जाधवचा नसून पूर्ण समाजातील मराठी बांधव आहेत किंवा जे आपले युवती आहेत त्यांनी प्रत्येकाने समर्थन करावं एवढीच आपल्या येथील मराठा समाजातील एक तरुण वर्ग आहे त्यांची इच्छा आहे. तरी आपण एक स्वतः गणेश जाधव यांची प्रतिक्रिया आपण एक जाणून घेण्याचा प्रयत्न करू की बाबा युवक आणि युवतींनी कशा प्रकारे आपल्याला समर्थन केलं पाहिजे, ते त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, पण आमची मागणी आम्हाला शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण मिळावं. शिक्षणात आणि नोकरीत गरज आहे युवा वर्गाला जर स्वतःचा हक्क मिळवायचा असेल तर आज रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. आमचा हेतू नाही की ही तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल हो, ही आमची भूमिका नाही. जेणेकरून आम्ही शांततापूर्ण मार्गाने आज आंदोलन करत आहोत. हिंसक स्वरूपाचं काही वळण नसणारं अहिंसापूर्व आम्ही आंदोलन करत आहोत. या आंदोलनात जास्तीत जास्त युवा युवतींनी सामील व्हावं आणि स्वतःच्या न्यायालयीन हक्कासाठी स्वतःच्या आरक्षणासाठी भांडावं. तर आपण बघतोय की यांनी आवाहन केलं की प्रत्येक आपला तरुण वर्ग आहे किंवा तरुणी आहे त्यांनी आपल्या समर्थनार्थ एक उपोषणासाठी मैदानात उतरावं आणि आपल्या हक्काचं जे आहे ते आपल्या हक्काचं लवकरात लवकर मिळावं यासाठी एक लढा द्यावा एवढीच त्यांची पण इच्छा आहे. कारण की आपण बघतोय मराठी समाजातील काही तरुणी आहेत काही त्यांना एका मार्काने नोकरी जाते तर ते आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात किंवा आत्महत्या केलेली आहे. तर अशा घटना समाजात भरपूर घडलेल्या त्या घडू नये म्हणून प्रत्येक युवा तरुणींनी या समर्थन द्यावं एवढीच इच्छा आहे सर्व मराठा तरुणांची. आणि खास करून आपले जे भाऊ गेले 6 दिवस आमरण उपोषणासाठी बसले त्यांची खास करून एक विनंती आहे समाजातील मराठी तरुणींना की बाबा त्यांनी समर्थनात लवकरात लवकर उतरून आपल्याला एक सर्वांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा.
तर इतरही तरुण आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नाव काय तुमचं? दीपक चौगुले. तुम्हाला काय वाटतंय, जे आपण एक आमरण उपोषण जे आपण बसलेलो आहे, त्यासाठी लवकरात लवकर न्याय मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? माझी सरकारला एकच विनंती आहे, लवकरात लवकर मराठ्याला आरक्षण जाहीर करावं. केंद्रात पण त्यांचं सरकार आहे, राज्यात पण त्यांचं सरकार आहे. लवकरात लवकर मराठ्याच्या पोरांचा अंत बघून ये सरकारनं, एवढंच म्हणणं आहे माझं. तर आपण बघतोय की एक पद्धतीने एक सामान्य अहिंसकरित्या आपण एक आपल्या समाजातील हक्क आहे किंवा जे मराठा समाजाला जे मिळणार आहे काय ते मिळवण्याचा प्रयत्न करतोय. कोणतीही हिंसा न करता शांततेच्या मार्गाने आपण, तरी सरकारने किंवा इतर जे आहे नेते मंडळी आहे किंवा इतर जे वरिष्ठ वर्ग आहे त्यांनी लवकरात लवकर या गणेश जाधव या आपल्या मराठी समाजातले बांधव आहेत त्यांना समर्थन द्यावं आणि लवकरात लवकर या गोष्टीचा निकाल द्यावा अशी सर्व तरुण वर्गाची इच्छा आहे. बरोबर आहे. तरी आपण सगळ्यांनी समर्थन द्यावं, कारण की कसं आहे, हा लढा एकटा गणेश जाधवचा नसून प्रत्येक समाजातील मराठी बांधवाचा लढा आहे. कारण प्रत्येक गोष्टीत आपल्याला माघार घ्यावीच लागते. त्यामुळे प्रत्येकाने यांना समर्थन द्यावे एवढीच त्यांची पण इच्छा आहे. तर अजून एक आपल्यासोबत एक काका जोडलेले आहेत, तरी त्यांची एक प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू आपण की बाबा त्यांची वैयक्तिक म्हणणं काय आहे की बाबा आपल्या समाजातील लोकांना असं एक खालच्या पातळीवर आपल्याला समजलं जातं आहे किंवा आपल्याला प्रत्येक गोष्टीत आपल्याला माघार घ्यावी लागते. तर त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? मी सूर्यकांत जगन्नाथ भोसले, राहणार लक्ष्मी टाकळी. आमचे गणेश जाधव आहेत, ते मराठा समन्वयक असले आहेतच, शिवाय त्यांचा मराठी आणि मराठ्याबद्दलचा इतिहासाचा अभ्यासही चांगला आहे. हा कर्तबगार तरुण आज उपोषणाला बसला आहे. त्यानिमित्तानं आम्ही खास करून त्यांच्या पाठिंब्यासाठी इथं आलो आहे. ज्यावेळेस अण्णासाहेब मी लहान होतो त्यावेळेस अण्णासाहेब पाटलांनी स्वतःला फायरिंग करून उडवून घेतलं ते आरक्षणासाठी. ह्या गोष्टीला माझ्या मते 35 वर्ष झाले आणि ते आज आरक्षण अजून धगधगतं आहे, मिळालेलं नाही. वास्तविकता त्यांचे पुत्र नरेंद्रजी पाटील साहेब ते सुद्धा आमच्या मराठा समाजाचे कार्यकर्ते कार्य करणारी मंत्री आहेत, आमदार आहेत ते. तर त्यांच्या लक्षात येत नाही की ज्या वेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटने 10% EWS आरक्षण दिलं त्यावेळेस प्रत्येक राज्याचं आरक्षण 50%च्या पुढं गेलं आहे. पण मला ही कळत नाही की 50%च्या आतच स्टेट लेवलला आरक्षण पाहिजे अशी अट कशासाठी. आणि जर 8 असेल तर मग ही 10% आरक्षण दिल्यानंतर EWSचं ते 55%च्या 60%च्या आसपास चाललं आहे प्रत्येक राज्याचं. मग ज्यावेळेस मराठा आरक्षण 16% दिलं आणि मुस्लिमांना 5% दिलं, मग त्याला काय क्युरीज काढली कोर्टानं की हे 50%च्या पुढं जात आहे म्हणून हायकोर्टाने. मग आता 50%च्या पुढंच आमचं आरक्षण आहे, मग ह्याला काही बंधनं नाहीत का? मग अशा पद्धतीनं ह्या केडरवर आम्हाला आरक्षण पाहिजे होतं, ती दिल्या गेलं नाही. आज दुर्दैवाची गोष्ट, समन्वयक म्हणतो आपण, पण त्यांनी राजकारण्याशी समन्वय साधून ह्या गोष्टी हाणून पाडल्यात. वास्तविकता मराठा समाज भयंकर. ह्या पंढरपूरच्या जर तुम्ही सकाळी चोपाळ्यात गेला आणि तिथं जर लेबर ते पाहिले तर लेबरची संख्या बघितली तर 80% त्यात मराठा लेबर आहे. मग अशा पद्धतीची परिस्थिती असून आरक्षणाची गरज नाही असं तुम्ही जर राजकीय लोक म्हणत असाल तर ती बाब चुकीची आहे. ह्या भागात संपूर्ण पंढरपूर किंवा इतर मुंबई, बॉम्बे, पुणा ह्या भागात जर तुम्ही फिरला भयंकर परिस्थिती अवघड आहे. मला आज आमच्या टाकळी गावातच प्रत्येकाला कुणाला 10 गुंठे, कुणाला 20 गुंठे, त्याच्यात भाजीपाला काढायचा आणि माय बहिणी भाजीपाला विकून पुरुष मंडळी रोजंदारीनं कामावर जातात. अशी मराठ्यांची अवस्था आहे. तर मला सांगायचं या निमित्तानं की आरक्षण तर 100% पाहिजेच, शैक्षणिक पाहिजे, नोकरी पाहिजे, परंतु ही चूक दुरुस्त करावी. मग ही सगळे आता जवळजवळ 110 आमदार आहेत मराठ्यांचे. त्यांनी जरा महाराजांना विश्वासात घेऊन संपूर्ण चर्चा करून मग 50%च्या पुढं 55%पर्यंत आरक्षण जातं आहे तर त्याच्यावर मात केली पाहिजे. जर एवढं आरक्षण जातं आहे ना आपलं हायकोर्ट म्हणतं देता येत नाही 50%च्या वर, मग ही गेलं आहे ना पुढं. आता ही डोळ्यासमोर असताना तुम्ही ती डोळे धूळफेक करताय डोळ्यात.
ही बरोबर नाही. ही लवकरात लवकर निर्णय व्हावा. आज एक साधारण जरंगे पाटलासारखा माणूस सामान्य परिस्थितीतला, ज्याला 100% मराठवाड्याला 100% गरज आहे. माझ्या मते पश्चिम महाराष्ट्रात एक ठराविक कुटुंब मोठ्या ह्याच्यावर आहेत, पण त्या मोठ्या ह्याच्यावर असताना ही कुटुंब झुलवत ठेवलं आहे आमच्या गोरगरीब मराठ्यांना. ठराविक घरं श्रीमंत आहेत. आता बघितलं तर अर्धा एक एकरसुद्धा जमीन कुणाच्या नावनं नाही. आताही आमचा गणेश जाधव जो बसलेला आहे तो उत्स्फूर्तपणे आहे 100%. आणि त्यांनीसुद्धा जरंगे पाटलाशी कॉन्टॅक्टमध्ये राहूनच आम्ही त्यांना सल्ला दिला आहे. जरंगे पाटलाशी कॉन्टॅक्टमध्ये राहून आता निकष बाजूला, सर्व निकष बाजूला ठेवून आरक्षण दिलं गेलं पाहिजे. तर तुमचं एक सामान्य नागरिक म्हणून एक मत आहे की बाबा आरक्षण दिलं गेलं पाहिजे, पण त्यासाठी आपले एक तरुण वर्ग भरपूर आहे. त्या तरुण वर्ग कशा पद्धतीने जोडला गेला पाहिजे या आरक्षणासाठी? तर तुम्ही त्यांना एक संदेश काय द्याल की बाबा तुम्ही लवकरात लवकर आरक्षण मिळण्यासाठी कसं जोडलं गेलं पाहिजे? माझा मुलगा परवा 2020च्या बॅचला MPSCला महाराष्ट्र राज्यात दुसरा आला आणि त्याचे पोरं बघून माझा जीव धगधगतोय. त्याचे जे संगडी होते अक्षरशः कोण 0.25मध्ये नापास झालेत. मराठा आहेत, घरनं वास्तविकता पैसे येत नव्हते, हातात 10 रुपयाचे पोहे खायचे आणि अभ्यासाला बसायचे. ते 0.25मध्ये गेलेत. रडलेले मी माझ्या डोळ्यांनी बघितले. आत्ताच आला आहे माझा पोरगा, राज्यात दुसरा आहे, पण त्याची संगडी बघितल्यानंतर दुसरा येण्यात मला काही वाटलं नाही. त्यांचं व्यथा जी बघितली तर मित्रांनो सांगायची गोष्ट वेगळी आहे. ती पोरं 0.25मध्ये जाऊन धायधाय रडले. एक तर वय जातंय निघून आणि ह्या प्रसंगात ते अभ्यास करतात, पण आरक्षण जर भेटलं तर निश्चितच अशा युवकांना संधी मिळेल की जी क्वालिटी आहे, ज्यांच्यामध्ये क्वालिटी आहे त्या युवकांना संधी मिळेल. आज क्वालिटी नसलेले इंजिनियर बिहारमध्ये नेमले गेल्यामुळं एक पूल वाहून गेला. मग जर क्वालिटी असेल तर व्यवस्थित प्रशासन व्यवस्थासुद्धा व्यवस्थित होती. हे सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांना बी मला सांगायचं आहे, तुम्ही गणेश जाधवाच्या मागं उभं राहायला पाहिजे. आज जरंगे पाटलाच्या मागं 4-4, 5-5 किलोमीटर लाईन आहे, कारण तो व्यक्ती आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ही गॅरंटी वाटते त्याच्याकडं. मी म्हणणार येऊन गेले, पण भादरानं आपला लढा लढवला आहे. शेवट मी इतके दिवस झालं पण कुठल्या ह्याच्यात गेलो नाही. माझा ह्या समन्वयावर अजिबात विश्वास नाही. भले 40 लाखाचे मोर्चे असो, 50 लाखाचे मोर्चे असो, त्याचा काय उपयोग झाला नाही. पण जरंगेसारखा माणूस निश्चित शासनाला वाकवल अशी खात्री वाटते. तर आपण बघतोय काकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता तर इतर मराठी बांधवांनी सुद्धा आपल्याला एक समर्थन द्यावं एवढीच सर्व मराठी समाजातील बांधवांकडून आपली एक इच्छा आणि अपेक्षा व्यक्त केली आहे. तरी आपल्या मराठा समाजातील तरुण तरुणींनी किंवा इतर शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या मराठा समाजातील लढ्यासाठी आपण इथं उपस्थिती दाखवावी आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार करावा एवढीच इच्छा आहे. तरी आपण इतर समाजातील सुद्धा बांधवांना विनंती करतो की आपण हा लढा एक आपल्या हक्कासाठी आहे. तरी पण तुम्ही आपल्याला एक उत्स्फूर्त प्रतिसाद हा दिला अशी एक इच्छा व्यक्त केली आहे. तरी पण आपण एक सामान्य नागरिक म्हणून प्रत्येक हा लढ्यासाठी सहभाग नोंदवण्याचा एक छोटासा प्रयत्न करावा एवढीच इच्छा व्यक्त करतो. आणि सामान्य जनतेचं एक हक्काचं व्यासपीठ म्हणून मी सर्व तरुण तरुणींना एक विनंती करतो की हा आपला मराठी बांधव आहे गणेश जाधव याच्या समर्थनात प्रत्येकाने सपोर्टसाठी इथं त्यांना उपस्थित दर्शवून आपल्या हक्काचं न्याय मिळवण्यासाठी एक छोटा प्रयत्न करावा एवढीच माझी इच्छा आहे.